जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, मी जे काही वाचत आहो भगवान बुद्ध आणि त्याचे धम्म, या व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा याच्यासाठी, कारण असे केल्याने हे व्हिडिओ हे तत्वज्ञान बाबासाहेबाचं, गौतम बुद्धाचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवते, ठीक आहे. चला तर मग आपण वाचूया आपला भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मातील 3रा खंड, भाग 3, त्याच्यातील 3रा प्रकरण, ठीक आहे. काय लिहिलेलं आहे तर बाबासाहेबांनी बघा. निब्बाणासारखे परम सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही, असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा एकवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा हे अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. अगोदर जे निब्बाण सांगितलं होतं गौतम बुद्धाच्या अगोदरचं आणि गौतम बुद्धाचं निब्बाणाचं अर्थ, या दोघांमध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे, अगोदर, बुद्धाच्या अगोदर. कोणकोणते? लौकिक म्हणजे खा प्या मजा करण्यात, जड वस्तू स्वरूपाच्या म्हणजे भौतिक स्वरूपाच्या. योगिक म्हणजे योग विद्येचा उपयोग करून. ब्राह्मणी म्हणजे होम हवन आदी यज्ञाचे कर्मकांड करून. उपनिषेधक म्हणजे उपनिषदांत वर्णन केल्याप्रमाणे त्या कल्पनाचे पालन करून, अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. 4 प्रकारचे मोक्ष, हे 4 प्रकारचे मोक्ष अगोदर मानत होते. बुद्धाच्या निब्बाण जे परिभाषा लिहिली आहे निब्बाणाची, ती वेगळी आहे. काय लिहिलं आहे? ब्राह्मणी आणि औपनिषदक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोन्ही कल्पनात आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानण्यात आले होते. कोणते? ब्राह्मणी आणि उपनिषदक या दोघांच्या कल्पनेतला निब्बाण अशा पद्धतीचा होता. भगवान बुद्धांनी या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची, व्यावहारिक स्वरूपाची, खा प्या मजा करा असं लिहिलेलं त्यामध्ये असल्यामुळे भगवान बुद्धांना ती अधिक प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाची प्राणी म्हणून प्रत्येक इंद्रियाची जी भूक असते तिचे शमन करणे, व्यावहारिक कसलेही नियमन न करणे, असा त्याचा अर्थ आहे. या पलीकडे दुसरा आशय नाही, त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. म्हणून ते गौतम बुद्धांनी ते नाकारले, ते त्यांचं निब्बाण. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे भगवान बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करणे होय. कारण इंद्रिय भुकेचे शमन करणे म्हणजे त्या इंद्रियाच्या अधिक भुकेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सुख मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने तात्पुरते सुख मिळते, परंतु त्या येणाऱ्या सुखाचे अधिक दुःख निश्चितपणे वाटेस येते. नंतर त्याचं दुःख निर्माण होते. योगातील निब्बाणाची कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होय, अशी एक अवस्था, तात्पुरती अवस्था होय. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे असते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसारमुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना, वाईट विचारामुळे होणारी अनुभूती, असं त्याचा अर्थ आहे, टाळता येईल. त्याच्या योगाने हे सगळं टाळता येईल. परंतु सुख मिळत नाही, आणि सुख मिळालेच तर ते योग चालू असते तोपर्यंत मिळते. ते स्थायी स्वरूपाचे नसते, अस्थायी स्वरूपाचे असते. अशा प्रकारचं लिहिलेलं आहे. म्हणजे अगोदरच्या निब्बाण कसं होतं ब्राह्मणांच्या आणि उपनिषदकामध्ये जे लिहिलं आहे निब्बाणाच्या परिभाषा, ते अशा प्रकारचे होते. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की कसं काय लिहिलं आहे पुढे ते. तर मित्रांनो, व्हिडिओ केअरफुली ऐका, गौतम बुद्धाचं काय म्हणणं आहे.
बाबासाहेबांनी काय लिहिलेलं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे केल्याने यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तत्त्वज्ञान पोहोचवेल. ठीक आहे. जय भीम.